मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत नारायणगड जो की बीड जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे आणि या दसरा मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे मैदान आहे गडावरचं हे तब्बल 500 एकरचं मैदान आहे आणि या ठिकाणी जे दसरा मेळाव्याला वाहनं येतील त्यांची पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मराठा समाज येणार आहे आणि या ठिकाणची पाहणी स्वतः जरांगे पाटील आणि नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा करत आहेत। कुठलीही या ठिकाणी व्यवस्थित कमी पडू नये म्हणून स्वतः ते दोघं जणही या ठिकाणी उभे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे काय आहे आणि मोठ्या प्रमाणात समाजही या ठिकाणी येणार आहेत त्यांची कशी सोय करण्यात येणार आहे। दादा, दसरा मेळावा जोरात होणार आहे कारण तुम्ही आज जे भाषण करणारा व्यासपीठ आहे त्याचं नारळ फोडलं त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती। दसरा मेळाव्यावर काय स्थिती असेल? मला तर शब्दच फुटत नाही। हे तर आता 500-550 एकर ही पार्किंगसाठी गडाच्या पलीकडच्या बाजूने सुद्धा आता पार्किंगच करायचं ठरलं आहे। गडाच्या पलीकडची सगळी बाजू म्हणजे गडाकडून पलीकडच्या बाजूने सुद्धा माझ्या अंदाजे 450 एकरपेक्षा जास्त असतं। इकडची बाजूसुद्धा 350 एकरपेक्षा जास्त असतात। 500 एकरमध्ये तो कार्यक्रम आहे मधला, म्हणजे पार्किंगची अडचणच नाही। हे इतकं भयानक विराट दिसतंय नाही, याच्यात हजारो लाखो गाड्या बसणार आहेत। फक्त आता निवेदन करणं खूप मोठी जबाबदारी, कारण रात्रंदिवस लोक येणार आहेत। आता सगळ्याचा आनंद शिगेला पोहोचलेला आहे की खूप वर्षानंतरचं काय म्हणतो त्याला आपण, खूप वर्षानंतरची प्रतीक्षा होती। अनेक वर्षापासून वाट बघत होते की पाहिजे आणि आता नेमका वर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं आहे। लोकांनी तिकडून म्हणणं आणि इकडून होकार देणं संगत झाले, दोन्हीचा असा मिलाप झाला आहे की तुफान वेगानं लोक नारायणगडाकडं गड सर करणार आहेत। रात्रीच गडावरती चढणार आहेत लोक। प्रचंड उत्सुकता लागली प्रत्येकाला की गड बघायचा आहे, सोहळा बघायचा। आणि आता तर हेलिकॉप्टरनंही मानवंदना गडाला दिली जाणार आहे। हा अप्रतिम सोहळा बघायला अंगावर काठी आली माझ्या। ही सोहळा बघायसाठी घराघरातल्या माता मावल्या माणसं घराघरातले नाही बसू शकत आता घरी, कारण ती अप्रतिम ते चित्रच आता डोळ्यासमोर जर आणलं तर 500 एकर इकडून पार्किंगला, 500 एकर तिकडून, इकडून 350 एकर मध्ये 500 एकरमध्ये कार्यक्रम, मध्ये केंद्रस्थानी नगद नारायणांचं गड आणि ते हेलिकॉप्टर येणार, ते मानवंदना देणार। आता किती येते त्याचा मेळ नाही, आणखीन बरेच जण उठलेत म्हणजे आता बरेच आणायचा अंदाज दिसतोय। म्हणजे ते हेलिकॉप्टरनं फुलं टाकणार, ती अप्रतिम सोहळा या डोळ्यानं आनंदाचा हा सोहळा लोक बघणार आहेत, साक्षीदार होणार आहेत लोक या सोहळ्यांचे। आणि मानवंदना ही हेलिकॉप्टरनं दिली जाणार आहे। मग ते अप्रतिम सोहळा बघायसाठी गडावर माता मावल्यासह म्हातारे माणसं पोरं राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातले लोक एकजूट इथं दाखवणार आहेत। 100% प्रचंड अशी एकजूट, हे अत्यावश्यक सोहळा होणार आहे, अत्यावश्यक। दसऱ्याच्या दिवशी राज्यभरात अनेक दसरा मेळावे असतात, परंतु एक मराठा समाजाची मागणी होती की आपलाही कुठेतरी दसरा मेळावा असा। काय भावना असतात लोकांचा जेव्हा तुमच्याशी ते संवाद साधतात? नाही, या गडावरती दसरा मेळावा होताना हे सत्य आहे की मराठा समाजाची कानाकोपऱ्यातल्या राज्यातल्या भावना होती की एक पारंपरिक असला पाहिजे, ही भावना होती। इथं राजकारणाचा नाही संबंध, इथं जातीचा नाही संबंध, फक्त ती भावना होती। आणि भावना व्यक्त करणं जातीवाद नाही म्हणलं जात त्याला, इच्छा व्यक्त करणं त्याला जातीवाद नाही म्हणलं जात। इच्छा होती की व्हायला पाहिजे, इथं सगळ्या जाती धर्माचा होणार आहे प्रचंड मोठा। मी म्हणतो माझ्याकडे खरंच शब्द नाहीत, ऐतिहासिक इतका विराट सोहळा होणार आहे। आणि हा सोहळा बघायसाठी कोणीच घरात थांबत नाही बरं, म्हाताऱ्या माणसं नाही, महिला नाही, पाऊस असू दे, मुसळधार असू दे, नाही तर ऊन असू दे, इथं ऊन लागत नाही, हवा प्रचंड आहे, त्यामुळे इथं काहीच त्रास होत नाही। एकदम निसर्गरम्य वातावरण म्हणूयात। या डोंगराच्या पट्ट्यात, या डोंगराच्या कुशीत बसलेलं हे नगद नारायणाचा गड हा बघण्यासाठी राज्यातले लोक येणार आहेत। आणि निसर्गरम्य वातावरण पण आहे, सगळा थंडावा आहे इथं। आता आपल्या कोणाला घाम आहे का? आपल्या तिघालाही घाम नाही आहे, चौघाला पण आता सध्या ना, आपल्या कॅमेरामनला आहे तुम्हाला हे ना, मला हे ना, बाबाजींना आहे, कोणालाही घाम नाही, कारण इथं हेच महाराष्ट्र बघतोय। इथं काही ताण नाही होणार कसलाच, ना ऊन लागणार आहे ना पाऊस लागणार आहे ना का। सोहळा मात्र एकही माणूस, जातवान माणूस चुकवणार नाही। एकही माणूस जातवान राजकारण याच्यात करणार नाही। सगळे राजकीय नेतेसुद्धा इकडं गडाकडे निघणार आहेत। घरी राहणारा जातवान नसणारच आहे, घरी राहायला म्हणजे नक्कीच घरी दसरा महोत्सवाला घरी नसणारा जातवान राहणार नाही। आपल्यासोबत या गडाचे महंत
शिवाजी बाबा महाराज आहेत. तुम्ही गडाला खरं तर सगळं जाणून आहात. कशी कशी व्यवस्था करण्यात आली गडाच्या वतीने इथे? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा विजयी दसरा मेळावा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे. आणि ही परंपरा छोटी होती, परंतु आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपली संकल्पना व्यक्त केलेली आहे. याचं कारण पूर्वी सभा ठेवली तर ती बंद झाली, म्हणून त्यांच्या अंतःकरणात रुखरुख होती की नारायणगडावर विजयी दसरा मेळावा भव्य स्वरूपामध्ये व्हावा, ही त्यांची संकल्पना. म्हणून नगद नारायणाची एक इच्छा आणि आमच्या पाटलांचा एक संकल्प म्हणून महाराष्ट्रातील मंडळी या दसऱ्या मेळाव्यासाठी आणि हजर होणार आहेत. आणि नारायणगडाने परिसराने सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था आहे, डॉक्टरची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. आणि येणाऱ्या भाविकांना आव्हान आहे की तुम्ही नक्की आणि नक्की या दसऱ्या मेळाव्यासाठी या आणि नगद नारायणगडाचा आशीर्वाद घ्या. नक्कीच जरांगे पाटील असतील किंवा महाराज असतील, आतुरता आहे दसरा मेळाव्याची. आणि या ठिकाणी गडावर जे मराठा समाज येणार आहे त्या समाजाची या ठिकाणी कुठेही अडचण होऊ नये, जेवणाची असो राहण्याची असो, ही सगळी व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे. कॅमेरामन अप्पासाहेब मोहोरकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, नारायणगड, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.